अनपेक्षित प्रेम भाग 1. आई, दार उघड ग, मी कपडे प्रेस करते. उघडते ग, कोण एवढ्या वेळा बेल वाजवते आहे कोण जाणे. अरे सूरज, ए, कशा आहात आईसाहेब तुम्ही? मी ठीक आहे. तू वाट कशी चुकलास? किती दिवसांनी आलास? आठवण येत नाही की काय? अहो, असं कसं होईल? पायल कुठे आहे? आहे ना घरात? सूरजने विचारले. तू बैस, मी बोलावते तिला. असे बोलून रमाबाई आत गेल्या आणि पायलला आवाज देत म्हणाल्या, पायल, अगं सूरज आलाय. सूरज, अरे च्छा, अचानक? पायलने घाईगडबडीने इस्त्रीचे बटन ऑफ केले व इस्त्री बाजूला ठेवून ती लगबगीने हॉलमध्ये आली. हाय सरकार. हाय पायल, कसे आहात? किती दिवसांनी भेट होती आपली. नाही म्हणजे तुम्ही मोठी माणसं, आमच्यासारख्यांना भेटायला वेळ थोडाच मिळणार. फोन केला तर फोनवरही तुम्ही भेटत नाहीत आणि तुमचे सेवक तुम्हाला माझा निरोप पण देत नसावेत. कदाचित तेही खूप बिझी असतील. शेवटी सरकारांची नोकर माणसेही मोठीच ना. अगं पायल, साष्टांग नमस्कार करू की कान पकडून उठाबशा काढू? सॉरी ना. अहो सरकार, तुम्हाला शिक्षा करण्याची आमची कुठली बिशाद? ओ नो, आता तरी सरळ बोल ना प्लीज. सूरज अगदी काकुळतीने बोलला. अच्छा, चल माफ कर दिया. पायलला हसू येत होते. जेव्हा ती खूप रागावते तेव्हा ही अशी भाषा सुरू करते हे सूरजला ठाऊक होते. सूरजला त्याचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी बऱ्याच वेळा सरकार म्हणूनच हाक मारायचे. त्यांच्या गावचे ते मोठे प्रस्थ होते. अगदी खानदानी घराणं, कडक वळणाचा. घरात जे कोणी मोठे असेल त्यांना अहो जाऊ असं आदरातिथ्याने बोलवले जाई. अगदी आईला सुद्धा अहो आईसाहेब, वडील आबासाहेब, मोठा भाऊ दादासाहेब, बहीण अक्कासाहेब आणि मग मामासाहेब वगैरे वगैरे वगैरे. गावकरीही त्यांना मोठे सरकार, धाकले सरकार असेच म्हणतात आणि ही सर्व ऐकीव माहिती असल्याने सूरजचे मित्रमैत्रिणी त्याला बऱ्याच वेळा सरकार म्हणून गमतीने म्हणत असत. आज खूप दिवसांनी सरकार शब्द पायलकडून ऐकून खरे म्हणजे सूरजला गंमत वाटली. कॉलेज संपले होते. एनिवे पायल, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याने गुलाबांच्या फुलांचा भरगच्च असा बुके पुढे केला. नेमकं कशाबद्दल अभिनंदन? कशाबद्दल म्हणजे इतरही कारणे आहेत का तुझ्याकडे? हो, तशी बरीच कारणं आहेत. तुझा साखरपुडा झाल्याचे समजले. अच्छा, समजले तर तुला. नशीब माझे. पायलने त्याच्या हातातला बुके घेतला. शिळ्या बातमीसाठी हा टवटवीत फुलांचा बुके दिल्याबद्दल थँक्स. अगं पायल, माझ्या हॉस्पिटलचे काम शेवटच्या टप्प्यात म्हणजे फिनिशिंग सुरू आहे. म्हणून सध्या माझा मुक्काम गावाकडे असतो. त्यामुळे नाही जमलं यायला. बरं आता सांग, आणखीन काय विशेष? सांगायचे म्हणजे पायल आठवायचे नाटक करीत म्हणाली. ए पायल, सांग बाई लवकर. का माझी उत्सुकता वाढवतेस? अरे, माझ्या लग्नाची तारीख ठरली. अरे वा, पुन्हा एकदा अभिनंदन. कोणती तारीख? पुढच्या महिन्याची 24 तारीख. पायल, एकदम लंडनला जाणार तू? लकी आहेच. पण काय ग, हे लंडनचे स्थळ कसे काय आले तुला? अरे, हे स्थळ मला नाही, माझ्या चुलत बहिणीला बघायला आले होते. मला माहिती नसल्याने मी अचानक टपकले तिथे. मग त्या माणसांनी माझीही पत्रिका मागितली. तशी आमची पूर्वसुद्धा त्यांना पसंत होती. पण माझे 4 गुण जरा जास्त जमले म्हणून त्यांनी मलाच होकार दिला. आणि दुसरी बातमी कोणती? अरे, दुसरी बातमी म्हणजे ते रे, ते आपलं. पायल, परत आठवत नाही का? तसे असेल तर राहू दे बाई, मी निघतो आपला. सूरज, तू म्हणजे अगदी असा आहेस ना, जरा पेशन्स नाही तुला. बरं ऐक, माझे स्वप्न साकार झाले. माझ्या गाण्याची व्हिडिओ कॅसेट निघाली, लवकरच विक्रीला येईल. ओहो, ट्रिपल कॉंग्रॅच्युलेशन. तिचा हात हातात घेत आनंदाने सूरज म्हणाला. सूरज, माझे स्वप्न साकारले रे. ते साकारणारच होते. तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे. तुझं गाणं ऐकताना मनावरून हळूवार मोरपीस फिरल्याचा भास होतो. आता आहे का तुझ्याकडे कॅसेट? सरकार, त्या कॅसेटचे प्रकाशन परवा आहे, तेव्हा मिळेल कॅसेट. त्या कार्यक्रमाला अस्मादिकांची उपस्थिती चालेल ना? तुमची उपस्थिती अगदी प्रार्थनीय आहे. हात जोडत पायल हसत म्हणाली. तेवढ्यात पायलची आई रमाबाई तेथे आल्या आणि म्हणाल्या, सूरज, आता जेवूनच जा. आई, तू जेवायला आग्रह केला नाहीस तरी हा जेवूनच जाणार, हे माहिती आहे मला. अर्थातच. हे काय विचारणं झालं? सूरजने हसत सांगून टाकले. रमाबाई आत जातात सूरज म्हणाला, पायल, मी खरं तर एका महत्त्वाच्या कामासाठी तुझ्याकडे आलोय. अच्छा, महत्त्वाचे काम? तरी म्हटले, याला अचानक आठवण कशी झाली माझी? अगं, मी डॉक्टर झालो ते आबासाहेबांची इच्छा म्हणून.
म्हणजे मला इंटरेस्ट वगैरे नव्हता असं नाही गं, पण आबासाहेबांचे म्हणणे की आपल्या गावातच मी प्रॅक्टिस करावी, गावात सुसज्ज हॉस्पिटल असावे. म्हणजे तुला गावी हॉस्पिटल नको असेच ना? चुकतेस तू, मलाही आवडेल तेथेच राहायला. आमचे गाव खूप चांगले आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य, हवामान आणि महत्त्वाचे म्हणजे माणसं. अजूनही माणुसकी जपणारी माणसं आहेत तिथे. जेव्हा जेव्हा जातो गावी तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं मला. तेथून पाय निघत नाही गं. आणि त्याहीपेक्षा तेथे डॉक्टरांची खूप गरज आहे, अगदी नितांत गरज. अरे मग प्रश्न येतोच कुठे? इथेच, अगदी इथेच प्रश्न येतोय. अगं आपली सोनल आहे ना? त्याला मध्येच तोडत पायलने हसत विचारले. आपली सोनल की तुझी सोनल? तो प्रश्न नंतर सोडू. हा प्रश्नही सोडवणं एवढा गहन आहे. ओहो प्लीज बी सिरियस. सोनलचा सक्त विरोध आहे गावी राहण्याला. तिचे म्हणणे असे की ती कधी अशा खेडेगावात राहिली नाही आणि राहणं तिला शक्यही होणार नाही. ओ असं आहे तर यातून मार्ग दोन. एकतर तू आबासाहेबांना समजावून सांग किंवा सोनलला. तोच तर प्रॉब्लेम आहे. अगं मी आबासाहेबांना समजावू शकत नाही. त्यांची इच्छा, त्यांची स्वप्न, गावासाठी आजपर्यंत त्यांना जे करता येईल तेवढं त्यांनी केलं आहे. म्हणून तर आमचं घराणं गावकऱ्यांच्या हृदयी बसलंय. नुसतंच आबासाहेबांचे स्वप्नही म्हणता येणार नाही. माझीही तीच इच्छा आहे. मग एकच, सोनलचे मतपरिवर्तन. ते करून दमलोय मी, हताश झालोय. मग माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? मी काय करू? माझ्या मनात आहे सोनलला एकदा गावी घेऊन जायचे. तिला तेथे कसे वाटते हे बघायचे. कदाचित आमचे गाव, घरची मंडळी पाहून तिचे मत बदलेल. बरोबर आहे तुझे. पण मग मी काय करू सोनलला तुझ्याबरोबर जाण्यासंबंधी? पायलचं बोलणं मध्येच तोडत सूरज म्हणाला, नाही नाही ती येईल, कधीही येईल. पण प्रश्न हा आहे की तिला एकटीलाच घेऊन घरी कसं जाऊ? कितीही केले तरी गाव आहे ते. शिवाय आमचे घरचे काय म्हणतील? त्यांना ते पटणार नाही. म्हणजे समजा सोनल तेथे राहायला तयार झाल्यानंतर पुन्हा तू तुझं घर घराणं, कडक शिस्त वगैरे म्हणायला लागलास तर? तसे काही होणार नाही. तेव्हा मी नीट हाताळेन. महत्त्वाचा प्रश्न सोनलला तेथे राहायला आवडेल की नाही. आणि दुसरा प्रश्न, मी तिला एकटीला घेऊन जाऊ शकत नाही. आले लक्षात. सोनलच्या सोबत मीही यावे असे. 100 मार्क तुला. बरोबर ओळखलेस. यात थोडी सुधारणा म्हणजे आपला सगळा ग्रुप घेऊन पिकनिकला गावी जाऊया. बाकीचे तयार झालेत, फक्त तुझी मंजुरी बाकी आहे. सूरज, थोडंसं कठीण आहे रे. पण का? अरे बाबा, पुढच्या महिन्याच्या 24 तारखेला लग्न आहे माझे. हे विसरलास की काय तू? उलट तुझ्या लग्नापूर्वी ही आयडिया मनात आल्याने मी स्वतःवर खुश आहे. मला मम्मी पप्पांना विचारावे लागेल. एवढेच ना, मी विचारतो. अरे पण प्लीज पायल, नाही म्हणू नकोस. अगं जाता जाता एका मित्राचे भले करून जा. तेवढेच माझे आशीर्वाद लागतील तुला. अचानक पायलचे डोळे भरून आले. ती म्हणाली, सूरज, सोनलला हे शहर सोडून जायला नको वाटते. आणि मी तर भारत सोडून जाणार आहे. तेथे माझे म्हणून कोण असणार रे? पायल, अगं असे काय करतेस? तुझा नवरा तुझा मित्रच असेल ना? कोण जाणे त्याचा स्वभाव कसा आहे. आणि नवऱ्याशिवाय कोणी नको का अगदी माझं म्हणून? ना मित्र, ना मैत्रिणी, ना आई, ना पप्पा. पायल रडू लागली. सूरज तिला समजावीत होता. तिचे डोळे पुसत होता. तिच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत होता. आणि त्या प्रेमळ स्पर्शाने पायलला जास्तच भडभडून आले. खरंच तेथे लंडनमध्ये आपण एकाकी होणार. ही माझ्यावर भरभरून प्रेम करणारी माणसे किती दूर असणार आहेत. या विचाराने ती जास्तच अस्वस्थ झाली. आईसाहेब, जरा बाहेर या. सूरजने शेवटी पायलच्या आईला हाक मारली. रमाबाई लगबगीने बाहेर आल्या. सूरज, काय रे? पायलला काय झाले? ती का रडते? त्याने पायलला जवळ घेतले. मुद्दाम हसण्याचा प्रयत्न करीत सूरज म्हणाला, आईसाहेब, ती प्रॅक्टिस करते. प्रॅक्टिस? कसली? बिदाईच्या रसमची. रमाबाईने तिला पोटाशी घेतले. त्यांचेही डोळे वाहू लागले. हॉलमध्ये एकदम शांतता. फक्त रडण्याचा आवाज. थोडा वेळ तसाच गेला. सूरजने बोलणं सुरू केलं. आईसाहेब, आमच्या ग्रुपने ठरविले आहे. पायलच्या लग्नापूर्वी एक मस्त पिकनिक काढायची, खास तिच्यासाठी. रमाबाई आधीच भावनावश होत्या. त्यात खास आपल्या पायलसाठी तिचा ग्रुप पिकनिक काढतोय या विचारांनी त्या आणखीन हळव्या झाल्या. कुठे जाणार आहात? आमच्या गावाकडे. त्या बाजूला बरेच काही पाहण्यासारखे आहे. किती वर्षे उलटलीत. सर्वांनाच माझ्या गावाला यायचे होते. होय ना ग पायल? होच मुळी. पायलला परवानगी आहे ना आईसाहेब? जा जा, घेऊन जा.
किती दिवसांची आहे ट्रिप आणि केव्हा जाणार? 5-6 दिवसांची असेल. केव्हा जायचे हे ठरवायला पाहिजे. लवकरच ठरवा या 4-8 दिवसात, म्हणजे पुढे लग्नाच्या तयारीला वेळ मिळेल. सरकार, परवाच्या दिवशी माझ्या कॅसेट प्रकाशनाचा समारंभ झाला की निघूया? चालेल. सूरजला खूप आनंद झाला होता. त्यानंतर जेवून त्याने त्याच आनंदात पायलचा निरोप घेतला. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.